भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्था ही गेल्या अच्छा माझा नमस्कार, मी संतोष माने, डायरेक्टर ऑफ भारतीय पर्यटन विकास कोऑपरेटिव्ह सोसायटी। आपली संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये एकमेव संस्था आहे जी सहकार खात्याच्या अंतर्गत रजिस्टर आहे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधली, आणि ही भारतातली चौथी संस्था आहे। साधारणतः आपले 120 सभासद असून आपण हे जे पीटीए भरवलंय पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल, ही आपली 5वी वेळ आहे। हे आता 5वं एडिशन आहे आणि जे आपले तुम्ही बघते 70 स्टॉल आहेत आपल्या इथे। आपण जे सर्वसामान्य जे छोट्या प्रवर्गातील म्हणता येईल आपले जे ट्रॅव्हल एजंट आहेत त्यांच्यासाठी आपण हे भरवलेलं आहे की जेणेकरून त्यांना धंदा मिळावा, त्यांना हाताला काम मिळावं म्हणून आपण हे पीटीए भरवलेलं आहे, आणि ते पण एकदम माफक दरामध्ये आपण त्यांना स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत। नमस्कार, मी हेमंत जानी, मी भारतीय पर्यटन विकास कोऑपरेटिव्ह सोसायटीचा ट्रेझरर आहे। आणि हे जे पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल आहे हे 5वं सीझन आहे। हे आम्ही कोविड नंतर 2022 मध्ये पर्यटन कंपनी आहे त्यांना सपोर्ट मिळावा त्यासाठी आम्ही चालू केलं होतं। याचा प्रतिसाद म्हणजे अतिशय उत्तम प्रतिसाद आहे। आणि यावर्षी आम्ही हे 17, 18, 19 जानेवारीला इथं सेंटर पार्कला आयोजित केलं आहे। आणि सांगायला अतिशय आनंद होतोय, काल आमचा पहिला दिवस होता आणि कालच म्हणजे पहिल्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक झालाय की काल आमच्याकडे 3000 लोकांची उपस्थिती होती। आणि काल स्पॉट बुकिंग खूप चांगले झालेले आहेत। इथं टोटल 46 कंपन्यांचे स्टॉल आहेत, 70 स्टॉल आहेत, त्याच्यामध्ये 46 कंपनीज आहेत। आणि पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल हे जे आहे हे आम्हाला जे स्पॉन्सर आमचे असतात ते कॅप्टन निलेश गायकवाड यांचं आहे, नीम हॉलिडेज आहे, आणि त्यानंतर सचिन इंटरनॅशनल्स आहेत, यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे। आणि आम्हाला सपोर्ट जो आहे ते टुरिझम बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे टुरिझम इंडिया मुंबई जी ऑफिस आहे त्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला आहे। महाराष्ट्र टुरिझम आमच्या बरोबर आहेत, त्यानंतर फ्लाय 91नी आपल्याला सपोर्ट केलेला आहे। तर यावेळी आम्हाला खूपच प्रतिसाद चांगला मिळालेला आहे, एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला मिळाला आहे। हो, मेट्रो बरोबर आमचं कोलॅबोरेशन झालंय, तो मेट्रोचा सपोर्ट आहे। म्हणजे असं बघायला गेलं तर पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल हे खूप मोठ्या स्केलला चाललंय। आणि हे दरवर्षी अगोदर आम्ही 2 वेळा करत होतो वर्षातनं, पण आता आम्ही एका वर्षात आड करतोय, कारण की आमचा एक खूप मोठा मानस आहे की सप्टेंबरमध्ये आम्ही आत्ता ते रिव्हील करत नाहीये पण खूप मोठा एक इव्हेंट घेऊन येतोय याच धर्तीवर। भारतीय पर्यटन विकास संस्थेच्या मार्फत हे 5वं प्रदर्शन आहे आणि कालपासून हे सुरू झालं। काल सकाळी त्याचं उद्घाटन झालं। दरवर्षीप्रमाणे आमचा यावर्षी पण स्टॉल त्यांच्याकडे आहे आणि प्रतिसाद हा चांगला प्रतिसाद मिळतो आहे। काल सुद्धा चांगला होता पहिला दिवस असून सुद्धा, आणि आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, या 2 दिवसांमध्ये अजून प्रतिसाद चांगला मिळेल पुणेकरांकडून आणि पर्यटन प्रेमींकडून अशी मला अपेक्षा आहे। बेसिकली आमच्या ज्या टूर्स आहेत त्या आमची स्पेशालिटी अंदमान आहे। आम्ही अंदमानला 1 लाख लोकांना नेण्याचा संकल्प केला होता काही वर्षापूर्वी। हे आमचं स्लोगन पण होतं आणि आम्ही 1 लाख पूर्ण केलंय। आणि आता आम्ही अंदमानला आता दशलक्ष अशा प्रकारचं आमचं स्लोगन आहे आणि आता 10 लाख लोकांना नेण्याचा आमचा संकल्पना आहे। तोही पुणेकर आणि महाराष्ट्रातल्या पर्यटन प्रेमींच्या सहकार्याने तो पूर्ण होईल। त्याचबरोबर आमच्या डोमेस्टिकमध्ये म्हणजे अंतर्देशीय सहलींमध्ये काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत म्हणजे केरळ येईल, त्याच्यामध्ये लेह लडाख असेल, गुवाहाटी असेल, अरुणाचल प्रदेश असेल, अशा सगळ्याच टूर आहेत। त्याचबरोबर लक्षद्वीपच्या पण टूर आहेत। आणि आंतरराष्ट्रीयमध्ये म्हणजे युरोप आहे, अझरबैजान, जॉर्जिया, ताश्कंद, अलमाटी, भूतान, नेपाळ, दुबई, श्रीलंका, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, अशा जवळपास सगळ्याच आहेत। नॉर्दर्न लाईट्स आहेत। त्यांच्यानंतर आम्ही अंटार्क्टिकाला पण यावर्षी सुरुवात करत आहोत आणि खूप मोठी अशी सहलींची शृंखला आमच्याकडे आहे। हां, माझं नाव माधुरी टापसे आहे। JK हॉलिडेज माझ्या कंपनीचं नाव आहे। आम्ही इथे काश्मीर ट्युलिप स्पेशल प्रमोट करतो आहे। भारतीय पर्यटन संस्थेने आम्हाला इथे स्टॉलचं हे करून म्हणजे आमचं चांगलं हे केलेलं आहे। त्यांनी इथे स्टॉल देऊन आम्हाला आमचं टुरिझमच्या लाईनमध्ये हे आमचं प्रमोशनचं चालू आहे त्यामुळे। आणि इथे पहिल्या दिवसापासून आम्हाला रिस्पॉन्सही खूप चांगला मिळालेला आहे। तिथून लोकांचं म्हणजे ओळखी होत आहे त्याच्यातनं आणि कॉन्टॅक्ट्स वाढत आहे तिथून पुण्यामध्ये। पुण्याचा क्राऊड खूप आहे इथे, त्यामुळे छान वाटलं। थँक्स टू भारतीय पर्यटन संस्था, त्यांना आम्ही त्यांचे आभार फार मानतो। थँक्यू।
मी डॉक्टर रवींद्र रामचंद्र सोनार, कोथरूड डॉक्टर असोसिएशनचे फाउंडर मेंबर आहे. IMAGPAचा लाईफ मेंबर आहे आणि मला इथं पुण्यात जवळ 35 वर्षापासून मी कोथरूड शिवतीर्थनगर येथे जनरल प्रॅक्टिशनर म्हणून आहे, प्रॅक्टिस करतो. तुम्हाला जे प्राइज मिळालं त्याच्यात नाही, मी आल्यावर जस्ट म्हटलं चला आम्हाला विजासाठी आम्ही इथं आलो म्हटलं, आणि बाकी बँकॉक, पटाया, थायलंड आणि सिंगापूर या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी आम्ही आपलं दुबईला आयुष कॉन्फरन्ससाठी गेलो होतो. तर तशीच आमची पुढे अजून कॉन्फरन्स आहे. तर म्हटलं इथं काही कुठे डिस्काउंट मध्ये आपली कॉन्फरन्स जायला जर आपल्याला चान्स मिळाला, म्हणून आम्ही इथं मी जस्ट आलो आणि मनात पण नव्हतं. आणि इथं पुढे एंट्रीला आलो आणि दोन्ही मॅडम बसल्या होत्या. त्यामुळे की सर तुमचं इथं लकी ड्रॉचा फॉर्म भरून द्या. म्हटलं अरे माझं एवढं काही लक नाही, म्हटलं लकी ड्रॉ लागणार का? नाही नक्की लागेल मॅडम. तर आम्ही दोघांनी भरून दिला आणि लक माझं झालं. ते योग बाळकृष्ण सपकाळ, मी सचिन इंटरनॅशनलचा CEO आहे. आम्ही थायलंडचं पॅकेज या एक्झिबिशन मध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे फक्त आणि फक्त 32,999 मध्ये. आणि त्याच्याबरोबर आम्ही एक ऑफर पण ठेवलेली की ₹1 भरा आणि थायलंडला जावा, ज्यामध्ये आपण 4 नाईट 5 डेजचं पॅकेज देत आहोत, ज्याच्यामध्ये फ्लाईट तिकीट सुद्धा इन्क्लुडेड आहे, स्टे इन्क्लुडेड आहे, लोकल ट्रान्सफर्स इन्क्लुडेड आहे आणि प्लस डेली ब्रेकफास्ट हे इन्क्लुडेड आहे. तर असं पॅकेज आम्ही फक्त 32,999 मध्ये देतोय, कारण की आमची इच्छा आहे कंपनीची की प्रत्येक सर्वसामान्य माणसाने परदेश प्रवास करावा, आणि याकरता आम्ही एवढ्या कमी कॉस्ट मध्ये देत आहोत. आणि हे पॅकेज तुम्हाला मार्केटमध्ये कोणीही देऊ शकणार नाहीये. आणि त्याबरोबर आम्ही जोडीला हे जिथं पर्यटक येतात एक्झिबिशनला व्हिजिट करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही हे 4 नाईट 5 डेजचं वाउचर, लँड पॅकेजचं वाउचर सर्वांना लकी ड्रॉच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. थँक्यू. Good afternoon. I am Sajesh Pillai from Bharatiya Paratan Vikas Cooperative Society, representing Bharatiya Paratan Vikas Cooperative Society as a director. Bharatiya Paratan Vikas Cooperative Society was formed in February 2022. So this society was formed with a motive of helping all the small travel and trade related people. That is, be it a travel agent or a society or a hotel owner or a car rental guy. So under this society we do quite a number of programs. One of which, and one of the major one, is Pune Travel Festival, which is being held from January 2025, from 17th of January to the 19th of January at Apte Road in Pune. The whole idea of conducting this Pune Travel Festival is so that the smaller players from the travel industry get a good platform to expose their products with the end users. And the end users also get a lot of other options than the traditional tours and travel packages. So here there are people selling destinations like Oman or Philippines, which are not much famous in the Indian market, and people are getting many more options. So based on that, this Pune Travel Festival, which is happening for the past 2 days, which yesterday was the first day, and we had an amazing footfall which was over about 2,000 people which had visited in one day. A lot of response. We do a lot of marketing through the social media and other platforms like print media, and we have been seeing a wonderful footfall for the past 1.5 days today. I request all the people from in and around Pune to come and visit this Pune Travel Festival and have a wonderful time over here, because we do have a number of cultural programs which are done over here from around 4 p.m. onwards. Lot of lucky draws which are given, like Thailand tours, Oman tours, and many other tour packages which are given free of cost in lucky draws. And of course, we cannot go beyond. We could not reach here without the support of our sponsors, Mr. Captain Nilesh, Neem Tours, and Sachin International Holidays. And we are well supported by the government agencies like Maharashtra Tourism, India Tourism Mumbai office, and Mahametro Pune. So all of them have come together to put up this great show. Thank you very much.